आपण नेचर नॉलेज या चॅनलमध्ये पाहणार आहोत। आरोग्य वार्तामध्ये भारतीय पुरुषांचे आरोग्य कसे धोक्यात येत आहे, तर त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा। तर आरोग्य वार्तामध्ये पाहणार आहोत वाढत्या हृदयविकार आणि मानसिक आरोग्याच्या समस्येपासून ते स्टेरॉइडचा गैरवापर आणि निदान न झालेल्या कर्करोगापर्यंत भारतीय पुरुष शांत परंतु वाढत्या आरोग्य संकटाचा सामना करत आहेत, अशी धोक्याची सूचना आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे। भारतीय आरोग्य संकटाचा सामना करत आहेत अशी सूचना आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे। भारतीय पुरुषांवर आरोग्य संकटाचा विपरीत परिणाम होत आहे। बऱ्याचदा त्यांचा अकाली मृत्यू होतो। उच्च रक्तदाब आणि मधुमेह याचे प्रमाण वाढले असून स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक आहे। उच्च तणाव असलेल्या व्यवसायामध्ये जसे की IT व्यवसाय, शिफ्ट आधारित नोकऱ्या यात काम करणाऱ्या पुरुषांमध्ये या समस्या अधिक होत आहेत। ही परिस्थिती हिमनगाचे फक्त टोक आहे। 22 ते 40 वयोगटातील पुरुषांमध्ये दीर्घकाळ बसणे, हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये गुंतागुंत आणि निदान न झालेला संधिवात यामुळे यांत्रिक पाठदुखी प्रारंभिक चिन्हे देखील दिसून येतात। उदरनिर्वाहाचे ओझे, सामाजिक अपेक्षा आणि झपाट्याने बदलणारी जीवनशैली यामुळे चिंता आणि नैराश्य वाढले आहे। याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधलेले आहे। तर आपण भारतीय पुरुषांचे आरोग्य धोक्यात कसे येत आहे हे आपण पाहिलेले आहोत। त्यामध्ये त्यांचे उदरनिर्वाहाचे ओझे आणि सामाजिक अपेक्षा वाढल्याने आणि झपाट्याने बदलणारी जीवनशैली यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढलेले आहे, रक्तदाबाचे प्रमाण वाढलेले आहे आणि रक्तवाहिन्यावर दबाव वाढलेला आहे। वातविकाराचे योग्य निदान न झाल्यामुळे कशा प्रकारे आपण आरोग्य धोक्यात येत आहे आपण पाहिलेलं आहोत। स्त्रियांपेक्षा पुरुषांचे आरोग्य धोक्यात आले। तर आरोग्याच्या नॅशनल नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। नमस्कार, जय हिंद, जय भारत, जय भारत, जय